नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण माता पालक गटाचे नोंद रजिस्टर कशा पद्धतीने ठेवायचं आहे, कोणत्या नोंदी ठेवायच्या आहेत, त्याच पद्धतीने त्या नोंदवहीत कोणकोणते मुद्दे येणार आहेत, माता पालक गटाच्या ज्या सभा आहेत, मासिक बैठका आहेत, त्या सभांचं लेखन कशा पद्धतीने करायचं आहे, दर आठवड्याला येणाऱ्या आयडिया व्हिडिओंचं संकलन कशा पद्धतीने करायचं आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आपल्याला प्रथमतः माता पालकांच्या चे गट तयार करायचे आहेत। मग पहिली, दुसरी, तिसरीचे एकूण विद्यार्थी पहा, त्या विद्यार्थ्यांच्या माता पहा। एका मातेचे 2-3 मुलं असतील तर त्या मातेचं नाव एकाच गटात यायला हवं। अशा पद्धतीने तुम्हाला गट करायचे आहेत। त्यामुळं एकूण विद्यार्थी जर 50 असतील तर 10 गट होणार नाहीत, कारण काही मातांचे पाल्य हे दुसरी, तिसरी, पहिलीतसुद्धा असू शकतात, त्यामुळे गटांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। तर प्रथमतः ती यादी तुम्ही कन्फर्म करून घ्या की एकूण किती माता आहेत पहिली, दुसरी, तिसरीच्या मिळून। मग त्या मातांची यादी कन्फर्म झाल्यानंतर त्या माता कोणत्या एरियामध्ये किंवा गावात कोणत्या गल्लीत राहतात, कुणाकुणाची घरं जवळ आहेत, अशा 5-5 महिलांचे तुम्ही गट करू शकता। खरं तर कमीत कमी 3 ते 4 आणि जास्तीत जास्त 6 ते 7 महिलांचा गट तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी 5-5 महिलांचा गट केलेला आहे। ज्या महिला एकाच गल्लीत राहतात, जवळपास राहतात, अशा महिलांचे गट आपल्याला करायचे आहेत, पहिली, दुसरी, तिसरी मिळून। आणि या सर्व माता पालकांच्या गटांची माहिती आपल्याला लिंकवर भरायची सुद्धा आहे। तर प्रथमतः पहा, माता पालक गटांची माहिती लिहित असताना तुम्हाला गट क्रमांक लिहायचा आहे, त्या गटाला एक विशिष्ट असं नाव द्यायचं आहे। तर पहा, इथं मी दाखवते। गट क्रमांक 1, गटाचे नाव सावित्रीबाई फुले गट दिलेल्या लीडर मातेचे नाव तुम्हाला नंतर घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला अनुक्रमांक नंबर, माता पालकाचे नाव, त्यांच्या पाल्याचे नाव, लिंग, इयत्ता आणि मोबाईल नंबर अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गटाची भरायची आहे। आता गट क्रमांक 1 मध्ये 5 महिला मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। जी लीडर माता आहे तिचंच नाव मी या ठिकाणी 1 नंबरला घेतलेलं आहे। म्हणजे लीडर माता धरून 5-5 जणांचा गट मी या ठिकाणी केलेला आहे। असे एकूण 8 गट माझे झालेले आहेत। त्या 8 गट प्रत्येक पानावर स्वतंत्र गट मी या ठिकाणी नोंदवलेला आहे। 8 गटांची माहिती झाल्यानंतर आपण शाळापूर्व तयारीचे मेळावे घेतलेले आहेत। त्या मेळाव्याची माहिती मी या ठिकाणी लिहिलेली आहे। पहा, मेळावा तपशील, मेळावा क्रमांक 1, मेळावा क्रमांक 2, दिनांक, वार या ठिकाणी मी टाकलेला आहे। एकूण मुले त्या मेळाव्यास किती उपस्थित होते, एकूण स्वयंसेवक किती उपस्थित होते, एकूण माता पालक किती होते, एकूण शिक्षक, एकूण अंगणवाडी सेविका, शासकीय अधिकारी, इतर असे मिळून एकूण किती जण त्या पहिल्या मेळाव्यास आणि दुसऱ्या मेळाव्यास उपस्थित होते ती संख्या लिहिलेली आहे। आणि हीच संख्या तुम्हाला लिंकवर लिहायची आहे, त्यामध्ये तफावत दिसता कामा नये। ओके। त्यानंतर मी आयडिया व्हिडिओ या ठिकाणी लिहिलेले आहेत। प्रत्येक महिन्याला, आठवड्याला जे आयडिया व्हिडिओ येतात ते आयडिया व्हिडिओ महिनावार 4 आठवडे एकत्र करून मी या ठिकाणी लिहिलेले आहेत। खरं तर जून, जुलै, ऑगस्ट 14पर्यंत शाळेतले पहिले पाऊल, शाळापूर्व तयारी हे व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेले आहेत। 15 ऑगस्ट 2024 नंतर माता पालक गटांचे स्वतंत्र व्हिडिओ 1 पासून पुन्हा सुरू होतील। ओके। तर पहा, शाळेतले पहिले पाऊल जी पिवळी पुस्तिका विद्यार्थ्यांना दिलेली होती, त्यावर आधारित हे घटक किंवा हे व्हिडिओ मी इथं घेतलेले आहेत। तर पहा, याचे लेखन मी अशा पद्धतीने केलेलं आहे। आठवडा, स्वागत आणि सुरुवात, पहा आणि चर्चा करा, घरी जाऊन मुलासोबत कृती करू। ओके। तर पहा, पहिला आठवडा, नवीन शैक्षणिक वर्षात सर्व माता पालकांचे स्वागत, आणि पहा आणि चर्चा करामध्ये शाळेतले पहिले पाऊल, यावर माता पालकांनी विद्यार्थ्यासोबत चर्चा आणि सराव, घरी जाऊन विद्यार्थ्यासोबत बिंदू जोडणीची कृतीपत्रिका पूर्ण करायची आहे आणि एक सापाचं चित्र दिलेले आहे। अंक आधीमध्ये अंक मिस केलेले आहेत, ते अंक आपल्याला योग्य भरायचे आहेत। तर पहा, माता पालक म्हणजे लीडर मातांनी आठवडा पहिला ही कृती दर आठवड्याला सोमवारी
त्यांच्या गटांची बैठक घेऊन या कृती माता पालकांना समजावून द्यायच्या आहेत, कृती प्रत्यक्षपणे करून घ्यायच्या आहेत लीडर मातांनी. ओके, शाळा स्तरावर जी बैठक होणार आहे ती फक्त दर महिन्याला एकदा होणार आहे आणि लीडर माता ती तिच्या स्तरावर त्यांच्या गल्लीमध्ये दर आठवड्याला तिच्या गटातील 4 महिला ज्या असतात त्या चौघींची बैठक ती लीडर माता घेईल आणि त्यांना अशा पद्धतीने या व्हिडिओचं मार्गदर्शन ती लीडर माता करेल. लीडर मातांना आपण व्हिडिओ पाठवायचे आहेत आणि मार्गदर्शन करावयाचं आहे. ओके, मग लीडर मातांना मार्गदर्शन करताना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या 7-8 गटाच्या ज्या लीडर माता आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही गायडन्स करू शकता, व्हिडिओ समजावून देऊ शकता. दुसरा आठवडा क्रियाकृतीसोबत फोटो दात घासा हे बालगीत यूट्यूबवर ऐका आणि विद्यार्थ्यांना घ्या, अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करा. तोल सावरत चालणे, मग वळण घेत चालणे, नागमोडी चालणे, मग या चालण्यामागे विद्यार्थ्यांना कोणते फायदे होतील, शारीरिक तोल सांभाळण्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल, ती कृती कशी घेतली हे माता पालकामध्ये चर्चा घडून आणायचं आहे. अंक कार्ड व चित्र जोडण्याची कृती विद्यार्थ्यांसोबत घरी करण्यास द्यायची आहे. छत्रीत रंग भरण्याचं वर्कशीट पूर्ण करण्यासुद्धा त्या लीडर मातांनी माता पालकांना घरी पूर्ण करण्याची ही कृती द्यायची आहे. पुढील आठवड्यात जेव्हा त्या माता त्या कृती आणि वर्कशीट पूर्ण करून येतील तर लीडर माता प्रथमतः त्या वर्कशीटसोबत कृतीसोबत त्यांच्या गटातील मातांसोबत एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्यांचे ते कृती करीत असतानाचे अनुभव त्या मातांना सांगण्यास लावायचा आहे. मग त्यानंतर सुरुवात ही बालगीतानं होईल. जेवायच्या आधी हे गीत यूट्यूबवर सर्च करायचं, माता पालकांना ऐकवायचं आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना ऐकवण्यास शिकवण्यास सांगायचं आहे. त्यानंतर पहा आणि कृती करामध्ये चर्चा करा. यामध्ये वाहनांची ओळख द्यायची आहे, चित्रातून ओळख करून द्यायची आहे, ते वाहने त्यांना ओळखण्यास लावायचं आहे. मग ही कृती करत असताना विद्यार्थ्यांना कोणते फायदे झाले किंवा कोणते फायदे होतात ही चर्चा माता पालकांमध्ये घडवून आणायची आहे. त्यानंतर इथं तिसऱ्या आठवड्यामध्ये अजून एक कृती वाढलेली आहे, ती आहे मिळून काही करू. तर पहा, एक पिशवी घ्यायची आहे, त्यात विविध वस्तू भरायच्या आहेत. विद्यार्थ्यांना डोळे बंद करायला सांगायचं आणि त्या पिशवीत हात घालून स्पर्शावरून ती वस्तू ओळखण्यास विद्यार्थ्यांना ही कृती करून घ्यायची आहे. मग ही कृती लीडर माता आपल्या माता पालकांना करून घेईल. ओके, त्यानंतर कृती लहान ते मोठा. आता तुम्हाला इथं कागदाचे गोळे करायचे आहेत. त्या कागदाचे गोळे लहानपासून मोठ्यापर्यंत लावायचे, पुन्हा मोठ्यापासून लहानापर्यंत. चढता आणि उतरता क्रम या कृती माता पालकाकडून करून घ्या आणि ती कृती विद्यार्थ्यांकडून घरी करण्यास सांगा. वर्कशीट पूर्ण करायची आहे. चित्र ओळखा ही वर्कशीट पूर्ण करण्यास सांगायचं आहे. मग केलेली कृती आणि वर्कशीट यांचे फोटो चौथ्या आठवड्यात लीडर मातांनी घ्यायचे आहेत. त्यानंतर बालगीत घ्यायचं आहे, बाबा फिंगर, यूट्यूबवर सर्च करून त्यांना विद्यार्थ्यांना घेण्यास सांगण्याचं आहे. समान वस्तूंच्या जोड्या लावायच्या आहेत, जसं की टेबलाचं चित्र असेल आणि इथं विविध चित्र, तर टेबलाच्या चित्रासमोर खुर्ची हे समान चित्रांच्या जोड्या लावायचं आहे. डिश असेल तर चमचा यांची जोडी आपल्याला लावायची आहे. पेन्सिल असेल तर रबर ही जोडी, अशा पद्धतीने समान चित्राच्या जोड्या लावायचं आणि माता पालकांमध्ये चर्चा घडवायची ही कृती केल्यानंतर कोणते फायदे होतील. त्यानंतर मिळून काही करूमध्ये आपल्याला मैदानावर त्रिकोण आणि चौकोन आखायचा आहे. त्याभोवती सर्व माता फिरतील. फिरत असताना लीडर माता त्यांना ऑर्डर देईल. चौकोन म्हटलं की सर्व माता पालकांनी चौकोनात उडी घ्यायची आहे. ज्या माता पालक चौकोनात उडी घेणार नाहीत त्या या खेळातून बाद होतील. अशा पद्धतीच्या कृती माता पालकाकडून करून घ्यायच्या आहेत. तर प्रथमतः ही कृती लीडर माताला शिक्षकांनी मासिक बैठकीमध्ये समजावून सांगायची आहे. त्या कशा पद्धतीने ती कृती घेतली यांचे अनुभव तुम्हाला ऐकायचे आहेत आणि तेच इतिवृत्तामध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. कृती बिंदू जोडून चित्र पूर्ण करायचं आहे, फळांची चित्र आणि वर्कशीट आकार दिलेला आहे. विविध रंगांचे कागदाचे तुकडे चिटकवून तिथं कोलाज कामातून तो आकार पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि जुलै महिन्यामध्ये जेव्हा त्या माता येतील तेव्हा त्यांच्यासोबत त्या कृती आणि वर्कशीटसोबत फोटो काढून घ्यायचा आहे. तर इथं पहा, मी आता तुम्हाला ही सर्व जी आयडिया व्हिडिओची माहिती दिलेली आहे ती फक्त स्क्रोल करते. तुम्ही स्क्रीनशॉट मारून लिहून घेऊ शकता.
आणि यासंबंधीचे व्हिडिओ ऐकून या कृती समजावून घ्या. इथं 6वा आठवडा देण्यात आलेला आहे. तर पहा या ठिकाणी आहे 7वा आठवडा, त्यानंतर आहे 8वा आठवडा. आता यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे की याचं इतिवृत्त शाळा स्तरावर कशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर पहा इथं आहे ऑगस्टचं एक दिलेलं आहे. तर याचं इतिवृत्त मी या ठिकाणी एक नमुना तुम्हाला जून महिन्याचा दाखवणार आहे. त्यानुसार तुम्हाला त्या पद्धतीने मासिक बैठक घेऊन त्याचं इतिवृत्त ठेवायचं आहे. माता पालक गट सभा क्रमांक 1, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दोड्याळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे निपुण भारत अंतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पहिली मासिक बैठक शनिवार दिनांक 29 जून 2024 सकाळी 11 वाजता घेण्यात आली. बालगीत किंवा प्रार्थना. तर या ठिकाणी पहा सुरुवात आपल्याला बालगीतांनी करायची आहे आणि कृपया सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला वहीचे फोटो काढून पाठवणे मला शक्य नाही, कारण शाळा घर सांभाळून प्रत्येकाला व्हॉट्सअपवर फोटो पाठवणं शक्य नाही. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी लिंकवरूनच व्हिडिओ समजून घ्या. कृपया कुणीसुद्धा फोटो पाठवण्याची विनंती करू नये. तर पहा सुरुवात बालगीत किंवा प्रार्थनेनं होईल. कार्यशाळेची सुरुवात इतनी शक्ती हमें दे ना दाता ही प्रार्थना घेऊन सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. आढावा घ्यायचा आहे. जून महिन्यात शाळापूर्व तयारीचे जे व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओमधील कार्य, कृती, उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला. जून महिन्यात आत्ता आपण ऐकल्याप्रमाणे ज्या ज्या कृती घेतलेल्या आहेत, उपक्रम घेतलेले आहेत त्याचा आढावा तुम्हाला या मासिक बैठकीमध्ये घ्यावयाचा आहे. जून पहिला आठवडा, त्यानंतर जून दुसरा आठवड्यामध्ये ज्या कृती किंवा उपक्रम घेतलेले आहेत तर पहा वर्कशीट पूर्ण करून घेतलेले आहेत, त्याचा आढावा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. जून दुसरा आठवडा इथं दिलेला आहे. स्क्रीनशॉट मारून पहा किंवा समजावून घ्या. आपोआप तुम्हाला पुढील आठवड्याच्या सभा लिहिता येतील. जून तिसरा आठवडा त्यातील कृती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर पहा त्या संबंधित कृती, उपक्रम, फोटो, कोणत्या चर्चा केल्या, फायदे कोणते झाले, अनुभव सर्व या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आठवडा चौथा इथं देण्यात आलेला आहे. तर पहा ज्या आयडिया व्हिडिओ देण्यात आलेल्या आहेत त्याच आयडिया व्हिडिओवर आधारित इथं आपल्याला मासिक बैठकीचं इतिवृत्त लिहायचं आहे, अहवाल लिहायचा आहे. ओके. जून चौथा आठवडा. त्यानंतर तिसरी कृती आहे प्रत्यक्ष कृती. तर पहा प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला लिहायचं आहे की व्हिडिओमधील कृती माता पालकांकडून प्रत्यक्ष करून घेतल्या. लीडर मातांनी आठवडा 5व्या आयडिया व्हिडिओतील कृती समजावून सांगितल्या. प्रदर्शनमध्ये जून महिन्यात माता पालक आणि विद्यार्थ्यांनी ज्या कृती केलेल्या आहेत, जे उपक्रम केलेले आहेत, जे खेळ घेतलेले आहेत, त्यासंबंधी जे साहित्य तयार केलेलं आहे त्याचं प्रदर्शन आपल्याला मासिक बैठकीमध्ये भरवायचं आहे, जेणेकरून पुढील मातांना ते मोटिवेशन ठरेल. नियोजन. तर माता पालकांनी पुढील जुलै महिन्याचं नियोजन करायचं आहे. लीडर मातांना आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. बैठक कशा पद्धतीने घ्यायला हवी, कृती उपक्रम कशा पद्धतीने घ्यायला हवेत, कुठं घ्यायला हवेत याविषयी मार्गदर्शन करा. जुलै महिन्याचा जो व्हिडिओ आहे त्यातील कृती उपक्रम याचं प्रात्यक्षिक घ्या. जुलै महिन्यातल्या ज्या मासिक बैठका आहेत ते कुठं, कुणी, कशा पद्धतीने घ्यायचं याचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आभार मानून कार्यक्रमाचं सांगता या ठिकाणी करायची आहे आणि उपस्थित महिलांच्या स्वाक्षऱ्या घ्यावयाच्या आहेत. ओके. तर अशा पद्धतीने माता पालक गटाचं रजिस्टर, नोंदवही तुम्हाला अशा पद्धतीने ठेवावं लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा. त्यांनाही हा व्हिडिओ उपयुक्त वाटेल. उपयुक्त वाटला तर कमेंट नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे अतिशय महत्त्वाचे उपयुक्त नोंद रजिस्टर, उपयुक्त व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.